नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 12 सप्टेंबर भागामध्ये चारू चारसला म्हणते, मला माफ करा पण मला जाऊ द्या. चारस म्हणतो, नाही मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. चारू, तू मला वचन दे, तू मला ह्या घराला, अक्षराला आणि अधिपतीला सोडून कुठेही जाणार नाही. आता चारूच्या मनासारखं होतं, ती स्माईल करते. चारस म्हणतो, तू काळजी नको करू, घरात बाप्पा आले, ते विघ्नहर्ताय, नक्कीच विघ्न दूर करणार. आता सगळे खाली येतात आणि आरती होते. दुर्गे म्हणते, काय शेवटी तळणीचे मोदक केलेच नाही ना? मला वाटलंच होतं. काय अधिपती? आता चारू आणि अक्षरा काहीच बोलत नाही. अधिपती म्हणतो, काय हो, कुठे गेले तळणीचे मोदक? केलेत नव? चारू म्हणते, हो लगेच घेऊन येते. अधिपती नैवेद्य दाखवतो आणि जायला लागतो. चारूच म्हणतो, अधिपती हे पण मोदक खाऊन बघ. अरे खूप छान झाले. चारू म्हणते, अधिपती मोदकावर कसला आला राग? अधिपती म्हणतो, तुम्ही आमच्या आईसाहेबांची परंपरा पाळली, तळणीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला, त्यामुळे मी हे उकडीचे मोदक खाणार, पण इथे नाही, माझ्या खोलीत पाठवा. तो निघून जातो. चारू चारसला म्हणते, चला. ते पण निघून जातात. अक्षरा जायला लागते. दुर्गी म्हणते, काय गं? नाही, आम्हाला मान्य आहे तू तुझी खरी सासू आहे, पण अगं जरा माणसं ओळखायला शिक, कोण चांगली कोण आतल्या गाठीची. तुला एवढं बी कळत नाही वय? आणि काय गं, तुझ्या सासूला लय मान देतीस, ती जे म्हणती ते करते, पण माझ्या ताईचं तू कधी ऐकलं नाहीस. ती जे बोलायची त्याच्या विरुद्ध तू करायची. तिचं बोलणं तुला कधी पटलंच नाही. पण एक लक्षात ठेव, तू लग्न होऊन ह्या घरात आली ना, तेव्हा तुझी सासू म्हणून माझी ताई होती, आणि तिने ह्या घरामध्ये जो पांडा पाडला ना, तोच पाळायचा. दुर्गीचं बोलणं अक्षराला खूप विचित्र वाटतं. ती रागाने बघत असते. दुर्गी म्हणते, चल ग आत्ते. आजी म्हणते, तू जा, मी मोदक घेऊन येते. आजी मोदक घेऊन जाते. दुर्गी मोठ्याने हसत म्हणते, तळणीचे मोदक. आत्ते, शेवटी आपण आपल्या मनासारखंच केलं. अधिपतीला सांगून बरोबर इंगा दाखवला त्या चारूला. आता तर म्हातारी पण हसायला लागते. दुर्गी म्हणते, आत्ते त्यांची चांगलीच जिरवली, त्यामुळे तळणीचे मोदक अजूनच गोड लागायला लागले. आत्ते, एकच नंबर काम झालं बघ. आता तर आजीला जास्तच आनंद होतो. ती म्हणते, असू दे, आपली परंपरा पाळली ना, त्यातच मला आनंद वाटला बघ. दुर्गी म्हणते, मला तर अधिपतीने त्या चारूबाईची चांगली जिरवली ना, त्याचा जास्त आनंद झाला. लय टिमक्या बडवत होती नव्हती, पण अधिपतीने तिचे पंकज छाटून टाकले बघ. तिने अजून ना असेच कांड केले पाहिजे, म्हणजे मी अधिपतीला भरून भरून तिला घराबाहेर काढते की नाही बघ. मग जेव्हा आपली ताई घरात येईल की नाही, ह्या घराचं सिंहासन तिला रिकामी मिळालं पाहिजे. दुर्गीच्या बोलण्यामुळे आजी तिच्याकडे बघतच राहते. आता दुर्गी चंचीकडे जाते. चंची म्हणते, मम्मी ह्या घरामध्ये एखाद्याला उकडायला लागलं की नाही, तो दुसऱ्याला तळून काढतोय, जाळूनच टाकतोय बघ. आता दुर्गी हसत म्हणते, खरं आहे बघ. ती चारूबाई आत्याला काय काय बोलली की नाही? हसून म्हणते, म्या काय केलं? मग म्या गेले अधिपतीकडं, त्याचं कान भरलं. मी काय बाय बोलले, आणि मग काय, अधिपतीने काढली परंपरा कापून. आता दोघी पण हसायला लागतात. पण चंची म्हणते, मम्मी तू बघ ना, मावशी गेली आणि चारूबाई आली. तुला असं वाटत नाही का ही चारूबाईच मावशी असणार? दुर्गी थोडा विचार करू म्हणते, ए येडीबिडी झालीस की काय तू? ही आपली ताई असती ना, सगळ्यांनी भाजून खाल्लं असतं. ताई असं मुळूमुळू बोलूच शकत नाही, आणि अधिपती आपल्या बाजूला म्हटल्यावर तिने मास्तरडीला आपल्या वाऱ्याला पण उभं केलं असतं का? ती म्हणते तसं करती, जेवण काय बनवते, गाती काय, तिला मदत काय करती, तिला काय बाय सांगते काय? अगं ताईने असं कधीच केलं नसतं. आणि तुला माहिती आहे नवं, ताई अशी छोट्या मोठ्या गोष्टीची कधीच माफी मागत नाही. काय करती, समोरच्याला माफी मागायला लावती. चंची म्हणते, मम्मी मावशीच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध स्वभाव हिचा. दुर्गी म्हणते, चंचे आता मला थोडं थोडं वाटायलंय, बाई ही खरंच ताई असेल की नाही, तर ह्या चारुलताबरोबर आपण नीट वागायला पाहिजे. चंची म्हणते, मम्मी येडी आहेस का तू? अगं आपण तिला कोपऱ्यात घ्यायचं आणि धमकवायचं. तिने जर आरेला कार्य केलं ना, मग ती मावशी हाय. इकडे चारू बेडरूममध्ये सारख्या चक्रा मारते आणि तिला अधिपतीचं बोलणं आठवतं. तो किचनमध्ये आईसाहेबांकडून जे जे बोललेलं असतो ते. तेवढ्यात अक्षरा येते आणि म्हणते, आई कसला विचार करता एवढा? ती म्हणते, काही नाही गं, अधिपतीच्या वागण्याचा विचार करते. माझं खरंच चुकलं का गं? अक्षरा म्हणते, आई तुम्ही जे केलं ना ते योग्यच होतं. अधिपतीला तो हस्तक्षेप वाटला, आणि तुमच्या लक्षात आलं असेल ना,
भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपतींचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. त्यांचं नाचं एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये ती कुणालाही येऊ देत नाही. मला पण येऊ देत नाही. मी लग्न करून ह्या घरी आले ना, जेव्हा मी केलं ना, म्हणून तुम्हाला सांगते. लहान तोंडी मोठा घास वाटेलही तुम्हाला. चारू म्हणते, नाही नाही, तू सांग ना मला. आणि मला एक सांग, तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास नाही होत का गं? अक्षरा म्हणते, सुरुवातीला खूप व्हायचा, पण नंतर मी ॲक्सेप्ट केलं. भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपतीला आपण वेगळं नाही करू शकत. त्यांचे बंध तोडता नाही येणार. मग सोप्या झाल्या सगळ्या गोष्टी. चारू म्हणते, तुला हे सगळं मान्य करणं खूप जड गेलं असेल ना? ती म्हणते, नाही हो, काही असलं ना अधिपती मनाने खूप चांगले, मन मिळावू आहे, सगळ्यांना समजून घेणारे. त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला पटत नसेल, पण मी सांगते ना, खरंच ते खूप चांगले. आता चारू अक्षराचं बोलणं कौतुकाने ऐकत असते. आता अक्षरा भुवनेश्वरीबद्दल खूप काही चांगलं बोलते आणि अखेर भुवनेश्वरीच अक्षरावर इम्प्रेस होते आणि म्हणते, अक्षरा तू सगळ्या बाजूने विचार करतेस. अक्षरा म्हणते, बरं उद्या फॅक्टरीमध्ये मोठा सोहळा असणार आहे, आपण सगळे जाऊया. चारू म्हणते, नाही नको, अधिपतीला आवडेल का मी तिकडे आलेले? अक्षरा म्हणते, आई तुम्हाला टेन्शन आलं का? टेन्शन ना घेऊ. हे बघा, आपण आत्ता काय करायचं? भुवनेश्वरी मॅडमने ज्या परंपरा चालू केल्या ना, त्या आपण सगळ्या फॉलो करायच्या आणि बाप्पाकडे प्रार्थना करायची, सगळं व्यवस्थित होऊ दे. आता चारू स्माईल करते. अधिपती काम करत असतो तेवढ्यात दुर्गी जाते आणि म्हणते, अधिपती तर हां आता बोल, कुणी काय केलं? ती म्हणते, नाही कुणी काय बी नाही केलं. तर तो कशाला आली मग? दुर्गी म्हणते, नाही तुम्हाला असं वाटेल मी फक्त इकडे येते ते कान भरायला. अधिपती म्हणतो, मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं, लय पगार लावू नकोस. दुर्गी म्हणते, काही नाही, थँक्यू म्हणायचं होतं, फक्त तुमच्यामुळे ताईचं अस्तित्व वाचलं. ते आता परंपरेविषयी बरंच काय बोलते. अधिपती म्हणतो, जोपर्यंत मी इथं ना काहीच बदलणार नाही. दुर्गी म्हणते, त्यांनी तुम्हालाच बदललं तर? अधिपती म्हणतो, कळलं नाही मला बदललं म्हणजे? दुर्गी म्हणते, नाही चुकून गेलं तोंडातून, जायला लागते. तो नाही नाही नाही, थांब थांब थांब, तुझ्या तोंडातून जे चुकून गेलं ना ते विस्कटून सांग. ती काही नाही अधिपती, मला एवढंच म्हणायचं, रक्ताची नाती नाही म्हणजे ज्या बाईंनी तुम्हाला जन्म दिला तुम्ही त्यांच्याच बाजून जाणार की? दुर्गी आता भरायला लागते. अधिपती म्हणतो, ते आमच्या आईसाहेब आहेत. दुर्गी म्हणते, होय होय, आता शंका मिटली. आणि ती चारूबाई ना मला वाटतेच बघा, मड्यावरचं लोणी खाणारी. ताई त्या बाईला बघून घर सोडून गेली तर? अधिपती म्हणतो, अशा कशा जाणार? आता तो बरंच काही बोलत असतो. दुर्गीच्या मनासारखं होतं. दुर्गी निघून जाते. अधिपती म्हणतो, आईसाहेब का मला अशा सोडून गेल्या? अक्षरा जेवणाचं ताट घेऊन जाते आणि म्हणते, आजी चला जेवून घ्या, तुम्ही जेवायला आल्या नाही. पण आजी रागात म्हणते, न गं भूक नाही मला. अक्षरा समजावते, पण आजी खूप आडेवेडे घेते. आता अक्षरा आजीला घास भरवते आणि आजी स्माईल करते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.